नमस्कार प्रेक्षकांनो. प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल मराठी मालिका लवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढे असेच पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की लग्नाची जोरदार तयारी सुरू असते आणि हॉलमध्ये बसले असताना या अभिषेकचं जंगी स्वागत सुद्धा आपल्याला इकडे होताना दिसत आहे. परंतु या ठिकाणी या अभिषेकचा सारखा फोन वाजत असतो, परंतु तो उचलण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा सागर बोलतो, नाही नाही, आज तुमच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. हे फोन वगैरे बिलकुल घ्यायचं नाही. तुम्ही माहिती आहे डॉक्टर आहेत, फार बिझी असतात, इमर्जन्सीमध्ये पण जातात, पण तुम्ही ॲडजस्ट केला असेल ना इमर्जन्सीमध्ये. तेव्हा तो हो बोलतो, मी डॉक्टर्सला इमर्जन्सीला तसे ॲडजस्ट केले. त्यामुळं हा सागर फोन घेतो. आता तुम्ही फक्त या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आईने जे काही दिले ते सगळं खावं म्हणून. आणि इथे ही अनुजा, मला सोडा, कशाला बांधून ठेवले, तुम्ही हे सगळं चुकीचं करताय, माझ्यावर जबरदस्ती करताय, पण या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही, असं ते मुक्ताला सांगताना दिसते. तेव्हा ही बोलते, असा कसा फायदा होणार नाही, फायदा होणारच. तेव्हा ही अनुजा बोलते, उगाच तुम्ही विनाकारण जबरदस्ती करू नका, मी काय तुमची बाजू घेणार नाही, तुमच्यासोबत मी कुठेही येणार नाही. मी एकदाच सांगते, अभिषेक माझा नवरा आहे. आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे सगळेजण तयारी करत असतात. तेव्हा स्वाती बोलते की अरे, त्या ज्वेलरीचं काय असेल ते आईला सांग ना. तेव्हा ही सावनी तिला बोलते की अरे, मुक्ता कुठे दिसते का? तेव्हा नाही, खूप वेळ दिसली नाही, कदाचित ती इथे या ठिकाणी आवरत असेल, तयार झाली नसेल म्हणून उशीर होत असेल. तेव्हा हिला डाऊट येतो, मुक्ताला कधी आवरायला टाईम लागतो का? अजून कशी काय आली नाही, आणि घरचं कार्य आहे म्हटल्यावर ती प्रत्येक वेळेस पुढं पुढं करते आणि इथे आसपासही कुठं दिसत नाही. तेवढं त्या ठिकाणी सागरला फोन आल्याने तो तिथून निघून जाताना दिसते. आणि मग सावनी या अभिषेकला खुणावते आणि अभिषेकशी तिला बोलायचं असल्याने ते अभिषेकच्या जवळ जाऊन याविषयी सांगताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी मग ही सावनी अभिषेक जवळ येते आणि बोलते की तुला मुक्ता कुठं दिसली का? मला ती खूप वेळ झाला दिसत नाही. तेव्हा ती बोलते, अभिषेक बोलतो की तुम्ही कशाला टेन्शन घेता, असं इकडे तिकडे. तेव्हा ही सावनी भडकतो, तू काय इथं खायला आला काय? दूध केळी खात बसला इथे, मला टेन्शन आले. ही मुक्ता काय कुठे दिसत आहे, तिने काय आपल्याला गाजर वगैरे दिला का काय? तेव्हा तो बोलतो, हो, तसं काय टेन्शन ना घेऊ, मुक्ताचा विषय सोडून द्या. इथे सासूबाई आमचा पाहुणचार करताय, आमचं लग्न आहे. आणि मग ही सावनी इथे बोलते की जाऊ दे, तुझी ती फटाकडी कुठे, अनुजा कुठे? तेव्हा ती ही ते कशाला येईल असं बोलते. तेव्हा तुझ्या ना कानाखाली मारायला पाहिजे, मी काय विचारते, तिला कशाला इथं बोलू मी, ती आहे कुठं आत्ता नक्की? तेव्हा ती फ्लाईटने गेली असं या ठिकाणी अभिषेक सावनीला बोलतो. त्यानंतर तुझी फटाकडी या फ्लाईटने गेली असं ऐकलं ना तर मला खूप भीतीच वाटते, प्रत्येक वेळेस काय कांड करते असं बोलताना दिसते. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, याविषयी आता काही एक होणार नाही, कारण ते कुठे चालले हे फक्त फ्लाईटने मलाच माहिती आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तेव्हा हे बोलते, टेन्शन घेऊ नका म्हणजे मुक्ताचा काय भरोसा नाही आहे, आणि उगाच तुम्ही या ठिकाणी जास्त थांबू नका, कोणातरी शंका येईल असं अभिषेक बोलून तिला जायला सांगतो. पण ही काय जात नाही, इथे जाऊ दे मरू दे बोलते त्याचं, पण आधी मला सांग. हा बोलतो, उगाच रँगळत बसू नका, जास्त वेळ मॅटर होईल, तुम्ही जा. आणि ही उठल्यानंतर इंद्राला धडक्यावर, तुझं चाललंय काय, नुसतं मध्ये मध्ये कशाला करते तू? तुझी नणंद नाही, भाऊजाई नाही, जाऊ नाही, तुझं इथे कोणी काय लागत नाही, तर गप तिकडं बस ना. तेव्हा ही सावनी बोलते, असं कसं, इथे एवढी कामं राहिली आहेत आणि तुमची मुक्ता पण नाही आहे, एवढी मग कोण करणार? तेव्हा ती इंद्रा बोलते, काय मुक्ता नाही आहे, तिला मी सांगितलं होतं भरपूर काम आहे, तू पहिली इथे पाहिजे. तेव्हा ती सागरला आवाज येते आणि बोलते की ही मुक्ता कुठे आहे, किती वेळ झाली, एवढी कामं पडली आहे. तेव्हा हा बोलतो की हो, मुक्ता ना, त्या कोमलची नथ आहे ना, तिचं काहीतरी हे झालं म्हणून तिकडे गेले. तेव्हा हो ना बाई, तिला लहान 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 गोष्टीची खूप हे आहे. तेव्हा ही सावनी बोलते, हो पण ब्राह्मणाचा मुहूर्त आहे ना, नथ महत्त्वाची आहे. तेव्हा ही बोलते मग, हो नथ महत्त्वाची आहे, मुहूर्त टळून चालणार नाही, ब्राह्मणाला विधी सुरू करायला सांगते ती. या ठिकाणी आता तुम्हाला मग पुढे पाहायला मिळेल की हे मुक्ता तिला समजवत असते की तू ऐक जरा, त्या अभिषेकचं तुझ्यावर प्रेम नाही आहे. तेव्हा ही बोलते, नाही, आमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि अभिषेकच्या विरोधात मी एकही शब्द बोलणार नाही. तेव्हा ती बोलते, खूप किती मूर्ख वेडी आहे, तुला तुला कळतं का नाही, तू 3 आयुष्य बरबाद करायला निघाली आहे, तुला समजत कसं नाही, त्या अभिषेकचं तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी मी सिद्ध करून दाखवणारच. तेव्हा हे बोलते, नाही, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्याच्या प्रेमापुढेच मी हे करते.
आणि त्याचं काहीतरी हेतू आहे म्हणून तो करतोय. तेव्हा ही बोलते मी आता तुला या सगळ्या गोष्टींना सिद्ध करून दाखवतो. आणि इथे ते अभिषेकला फोन करण्यासाठी या अनुचा फोन घेते, परंतु लॉक असल्याने ती फेस लॉकने अनुच्या उघडते आणि त्या अभिषेकला फोन करते. आणि हा हेडफोन लावून त्याशी बोलायला जातो, तेवढाच मुक्ताचा चेहरा दिसतो. हा अनुचा फोन आहे ना, मग तुम्ही कसं काय? तेव्हा हो, हा अनुचा फोन आहे आणि अनु पण माझ्यासोबतच आहे आणि व्हिडिओ कॉलवर तिचा फेस दाखवते. तेव्हा तुझी अनु ही माझ्या ताब्यात आहे आणि तू जर त्या कोमलशी लग्न केलं त्या अनुला मी सोडणार नाही. तुला शेवटचं सांगते, तुला या अनुला बाजूला बसवायला लाज वाटत नाही आणि समोरून नांदवायला लाज वाटत नाही आणि तू डायरेक्ट त्या कोमलशी लग्न करायला गेला. तुझी अनुला आम्ही बिलकुल सोडणार नाही. तुला शेवटची संधी देते. त्या कोमलशी लग्न करायचं नाही आणि तू स्वतः तोंडाने कबूल करायचं, इकडे यायचं आणि ही अनु माझी बायको आहे हे सगळं कबूल करायचं सगळ्यांसमोर. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. तुम्हीच या सगळ्या गोष्टी मला भाग करण्यास सामील केले असंही बोलताना दिसते. आणि पुढच्या 1 तासात जर तू इथे आला नाही आणि सगळं कबूल केलं नाही तर या अनुचं काय होईल ना याचा भरोसा मी देत नाही. तेव्हा तो बोलतो की तुम्ही काय मला धमकी देते का? हो, धमकीच समज असं बोलते. शेवटचा तुमच्याकडे 1 तास आहे असं या ठिकाणी मुक्ता त्याला धमकी देताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यानंतर हा अभिषेक खूप घाबरतो आणि पुढे काहीतरी बोलायला जातो, तेवढं हे मुक्ता फोन कट करताना आपल्याला दिसत आहे. आणि मग ही मुक्ता बोलते, आता बघू ना त्या अभिषेकचं तुझ्यावर किती प्रेम आहे, ही तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे. आणि ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हा अभिषेक खूप घाबरतो आणि या सावनीकडे होते खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मुक्ताने खूप मोठा डाव टाकलाय. तेव्हा ते बोलते काय झालं नीट सांग. तिने अनुला किडनॅप केलं आणि माझ्या अनुला काय झालं तर असं रडायचं नाटक करतो, खरं खरं रडतो. तेव्हा ते बोलते हे पहिलं रडायचं नाटक कर, थांब मला विचार करू दे. त्यानंतर ते बोलते की अरे मग पहिलं ते हे घाबरू नको, काळजी करू नको, दोघं भक्त आहेत. एक लक्षात ठेव, ती मुक्त आहे, काही सिरियल किलर नाही की तुझ्या अनुला मारेल. आणि तिची तर यामध्ये सगळ्यात काही चुकी नाही, ती फक्त तुला घाबरवते. त्या पलीकडे ती काय करणार नाही. त्याच्यामुळं तू उगाच आधी हे घाबरणं बंद कर. एक काम कर, तू तिला फोन कर आणि सांग की मी येत नाहीये. आणि मग इकडे हा त्यानुसार बाजूला जाऊन व्हिडिओ कॉल करताना दिसतो आणि बोलतो की ते दिवाळीतल्या बंदुकीचे टिकले आहेत ना, जसं वाजवलं की आता त्या गोष्टीची मजा नाही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही फोन कराल आणि मला सगळ्या गोष्टी सांगाल आणि मी घाबरेल, तर तो तुमचा गैरसमज आहे. मी काही येणार नाही. मी या कोमलशीच लग्न करणार आणि मुहूर्तावर लग्न करणार बोलतो. आणि नंतर बोलतो आणि राहिली प्रश्नाच्या अनुचं, तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला तिचं जे काय करायचं ते करा, मी काय तिकडे येणार नाही. आणि जो मुहूर्त आहे ना त्या मुहूर्तावरच मी कोमलशी लग्न करणार. तुम्हाला जे उघडायचं ते उघडा असं बोलून तो फोन ठेवताना या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि या सगळ्या गोष्टीचा अनुला खूप मोठा या ठिकाणी धक्का बसताना दिसतोय. तिने कल्पना केलं नसतं की अभिषेक या गोष्टी बोलेल आणि मुक्तालाही खूप मोठा धक्का बसतो. आणि ती मग या अनुची माफी मागताना दिसते. मला वाटलं तुमचं एकमेकावर खूप प्रेम म्हणून हे सगळं केल्यानंतर तो इथे येईल, पण मला हे सगळं करायचं नव्हतं, तुला त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे आय एम सॉरी असं बोलताना दिसते. तेव्हा ही अनु पण बोलते खरंच माझं चुकलं, मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात. त्या अभिषेक एवढा नालायक निघेल मला माहीत नव्हतं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आणि अभिषेकचा खरा चेहरा सगळ्यांसमोर मी स्वतः आणेल आणि मी त्याची बायको आहे ते सगळ्या जगाला ओरडून सांगेल असं मुक्ताला ती सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. परंतु मुक्ता आणि अनु इकडे येत आहे लग्न मोडायला आणि सावनीला हे लग्न कुठल्याही परिस्थितीत करायचं असतं म्हणून तिला कुठून तरी भनक लागते आणि ती मुक्ताला किडनॅप करते आणि एका ठिकाणी एकदम ठेवते सुनसाम इलाक्यात आणि एका ड्रममध्ये टाकते आणि पाणी भरायला सुरुवात होते. यानंतर स्मार्टवॉचने या सागरला समजतं की हे मुक्ता खूप संकटात आहे, तिची हार्टबीट वाढत आहे. त्याच्यामुळे आता पाहू आता या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून काय काय पाहायला मिळते. अशाच मालिकेचे नवीन प्रोमो रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता.